हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट सॉरी एक्झरसाइज आपल्याला 82 पेजवरचा करतो आहे आपण. तर त्याच्यातला पहिला प्रश्न आहे 126 डिवायडेड बाय 9. आता आपण हे सॉल्व करू. ठीक आहे, कसं सॉल्व करायचं ते पाहू. आता पहा, 9च्या पड्यात 1 पेक्षा जास्त संख्या पाहिजे. 1 पेक्षा जास्त. जर 1 पेक्षा जास्त पाहिली तर ही पहिली संख्या 1 पेक्षा जास्त. मग हे इथं घ्यायचे आहेत का आपल्याला? नाही घ्यायचे. पहा, मी माझ्या पद्धतीने सांगतोय, सगळं व्यवस्थित तुम्हाला सगळं समजेल. 9च्या पड्यात 9 पेक्षा जास्त तर 1 आहे. मग 1 घ्यायचं. इथं 9 घ्यायचे आहेत काही तर नाही. 1 पेक्षा जास्त 9 आहे. 9 घ्यायचे नाही. त्याच्या आधीची संख्या काही नाही म्हणजे 0 आहे. तर मग 0 लिहायचे आणि इथं पण 0 लिहायचे. वजाबाकी करायची. 1 मधून 0 गेला 1. त्याच्यानंतर पुढची संख्या घ्यायची. 12 आली. आता 9च्या पड्यात ह्या 12 पेक्षा जास्त पाहिली. ही पण नाही, ही पण नाही. 12 पेक्षा जास्त 9च्या टेबलमध्ये 18 आहेत का जास्त? हो, 18 जास्त आहे. मग 18 इथे लिहायचे आहेत का? नाही लिहायचे. 18च्या आधीची संख्या लिहायची. 18च्या आधीची संख्या काय? 9. इथं 9 घेतले. ठीक आहे. 9च्या टेबलमध्ये कितवा नंबर आला? पहिला नंबर आला. मग आपल्याला सबट्रॅक्शन करायचं म्हणजे वजाबाकी करायची. नंतर पुढची संख्या घ्यायची. आता 9च्या टेबलमध्ये 36 पेक्षा जास्त पाहिले. एक एक वरून पाहायचं, खालून न पाहता. तर वरून एक एक पाहत गेलं तर आपल्याला 36 पेक्षा जास्त 45 दिसतात. मग हे 45 इथं घ्यायचे का? नाही. आपल्याला हे 45 इथं न घेता आपण 45च्या आधीची संख्या घ्यायची, जी की 36 आहे. 36चा नंबर 9च्या टेबलमध्ये कितवा आला? 4 नंबर. आता सबट्रॅक्शन करायचं. मायनस केलं तर 0 आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं? काय खाली गोष्टी लिहायच्यात. काही कोशंट लिहायचा. कोशंट हे इकडं जर 0 आले तर लिहायचे ना. मधात कुठे आले शेवटला ते लिहायचे. पण सुरुवातीला 0 आलं तर ते लिहायचं नसते. रिमाइंडर. रिमाइंडर काय आहे? 0. इथं डिव्हिडंड. डिव्हिडंड ही कोणती गोष्ट असते ज्याला आपण भागाकार देतो? 126. आणि डिवायझर कशानं डिवाईड करतो आपण? 9 डिवाईड करतो. तर ह्या 4 गोष्टी आपल्याला लिहायच्या आहे प्रत्येक वेळेस. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न 987 डिवायडेड बाय 7. तर मी टेबल पहिले लिहून घ्यायचा. आता ह्या 7च्या टेबलमध्ये 9 पेक्षा जास्त कोणती संख्या आहे ती पाहायची. 9 पेक्षा जास्त वरून पाहिजे, खालून न पाहता. तर हे जास्त आहेत का? नाही. ही जास्त आहे का संख्या? हो, ह्या 9 पेक्षा जास्त आहे. तर हे 14 आपल्याला इथं नाही लिहायचे. 14च्या आधीची संख्या लिहायची. 14च्या आधीची संख्या किती आहे? 7. ठीक आहे. आता 7च्या टेबलमध्ये 7 किती नंबरला येतात? 1 नंबरला. मायनस करायचं. 9 - 7 2 आले. आता त्याच्या पुढची संख्या घ्यायची. 8 घेतला. आता हे झाले 28. 7च्या टेबलमध्ये 28 पेक्षा जास्त पाहायचे. खालून न पाहत आपण याला एक एक वरून पाहायचे. 28 पेक्षा जास्त. हे जास्त आहे का? नाही. हे जास्त आहे का? नाही. 28 पेक्षा जास्त आहे. ही पण नाही. ही जास्त आहे का? नाही. हे 28ला 28च आहे. मग ते नाही घ्यायचे. ही जास्त आहे. ठीक आहे. पण ही इथं घ्यायची का? नाही. याच्या आधीची संख्या घ्यायची. किती आहे? 28. ज्याला सर्कल केलं ती न घेता त्याच्या आधीची घ्यायची. ठीक आहे. 28. आता 28चा 7च्या टेबलमध्ये कितवा नंबर आला ते आपल्याला माहीत पाहिजे. 28चा नंबर आला 1 2 3 4. मग इथं 4 लिहायचे. मायनस केले 0 0. आता पुढची संख्या घ्यायची. 7. 7च्या टेबलमध्ये 7 पेक्षा जास्त पाहिजे. 7 नाही घ्यायचे. 7 पेक्षा जास्त हे 14 आहेत. सर्कल करताना खालून नाही करायचं, वरून सगळ्यात मोठी पाहायची 7 पेक्षा जास्त. तर 14 आहे. मग इथं 14 घ्यायचे का? नाही. 14च्या आधीची संख्या घ्यायची 7. ठीक आहे. 7च्या टेबलमध्ये नंबर 1ला आलेला. मग 7 मधून 7 गेले 0. आपल्याला उत्तर लिहायचं आहे कोशंट. कोशंट हा वरचा भाग कोशंट असतो. रिमाइंडर लिहायचं. रिमाइंडर 0. डिव्हिडंड हे प्रत्येक वेळेस लिहिलं म्हणजे तुम्हाला माहीत होतं डिव्हिडंड काय आहे, रिमाइंडर काय आहे, डिवायझर काय आहे.
तर प्रत्येक वेळेस हे लिहायचं. ह्या 2 गोष्टी तर लिहायच्याच आहेत, पण ह्या 2 गोष्टी तुम्ही लिहित जा, म्हणजे तुम्हाला ते काय होईल लक्षात राहील. ठीक आहे. अशा प्रकारे दुसरा प्रश्न झाला. तिसरा प्रश्न पाहू. आता आपल्याला तिसरं डिवाईड करायचं 132 डिवायडेड बाय 3 आहे की नाही. तर आपण मी प्रश्न आधीच लिहिलेला आहे, टेबल पण लिहून ठेवलेला आहे. टेबल सुरुवातीला लिहायचा. एकदा तुम्हाला डिव्हिजन येऊ लागलं तर टेबल लिहायची गरज नाही पडणार. आता 3च्या टेबलमध्ये 3पेक्षा जास्त काय आहे, 1पेक्षा जास्त काय आहे 3 आहे. ठीक आहे. जर सुरुवातीला जर जास्त आले ना, तुम्ही 2 संख्या एकत्र घेऊ शकता. मग या 13पेक्षा जास्त पहा, ह्या 13पेक्षा जास्त पहा. दोन्ही ह्या 1पेक्षा जास्त 3च आहे. ठीक आहे. 1 ही 3पेक्षा लहान आहे, तर डबल 2 संख्या एकत्र घेतलं तरी चालतं सुरुवातीला. तर हे 13पेक्षा जास्त एक पाहायचं, वरून पाहायचा, खालून पाहायचं नाही. हे जास्त आहेत का ह्या 13पेक्षा? नाही. 6 जास्त आहेत का? नाही. 9 जास्त आहेत का? नाही. 12 जास्त आहेत का ह्या 13पेक्षा? नाही. 1 न कमी. 15 जास्त आहेत का ह्या 13पेक्षा? यस, हे 15 जास्त आहेत. मग इथं 15 लिहायचे का आपल्याला? नाही. इथं 15 न लिहिता आपल्याला काय करायचं, त्याच्या आधीची संख्या लिहायची 12. इथं 12 लिहायची. ठीक आहे. मग काय करायचं, 12चा नंबर कितवाला? 1 2 3 4. इथं 4 नंबरवाला. सबट्रॅक्शन करायचं. 3मधून 2 गेला 1, 1मधून 1 गेला 0. त्याच्यानंतर पुढची संख्या लिहिली. आता हे 12पेक्षा जास्त पाहिलं तर 12ला 12 लिहिलं तर चालतं आहे, पण आपण नेहमी जास्त संख्या पाहतो. जास्त संख्या आपल्याला 15 आहे, तर 15 न लिहिता आपण अजून 12 लिहायची. ठीक आहे. 12चा नंबर 3च्या टेबलमध्ये 4 आला. सबट्रॅक्शन केलं, उत्तर आलं 0. नंतर इथं लिहायचं कोशंट आपला आलेला आहे 44. रिमाइंडर आलेला आहे 0. डिव्हिडंड म्हणजे आपण कशाला भागाकार दिला? 132ला. 132 आणि डिवायझर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. डिवाईड कशानं केलं आपण? 3 न केलं, मग डिवायझर झाला 3. 4थ्या नंबरचा प्रश्न पाहू. 340ला आपल्याला काय करायचं? 8 डिवाईड करायचं. 340ला आपण 8 डिवाईड केलं. प्रश्न मी आधीपासूनच लिहून ठेवलेले आहेत. ठीक आहे. आता हे 3 8पेक्षा कमी आहे. जर 3 8पेक्षा कमी असेल तर आपण दोन्ही संख्या एकत्र घेऊ. ह्या 2 संख्या एकत्र घेऊ. ठीक आहे. 34पेक्षा जास्त संख्या पाहायची 8च्या टेबलमधून. ठीक आहे. पहिले तर पाहायचं 32 आहेत का, 34 आहेत का? नाही. 34 नसेल तर 34पेक्षा जास्त. ही पण नाही, ही पण नाही, ही पण नाही. ही आहे का? जास्त नाही. ही 40 जास्त आहे 34पेक्षा. मग हे 40 इथं घ्यायचे आहेत का? नाही. त्याच्या आधीची संख्या घ्यायची, जी की आहे 32. 32चा नंबर 8च्या टेबलमध्ये कितव्या नंबरला आला? 32 कितव्या नंबरला आहे? 1 2 3 4. इथं 4 नंबरला. आता आपण काय करायचं? सबट्रॅक्शन करायचं. हे 2 आणि हे 0 आहे की नाही. नंतर पुढचे आपल्याला घ्यायचे 0. आता 8च्या टेबलमध्ये 20पेक्षा जास्त पाहायचं. 20पेक्षा जास्त काय? हे आहेत का? खालून नाही पाहायचा, कधीच खालून नाही पाहायचं, वरूनच पाहायचं. हे आहेत का? जास्त नाही. 16 जास्त आहेत का? नाही. 24 जास्त आहेत का? हो, 24 जास्त आहेत. मग 24 इथं घ्यायचे आहेत का? नाही. 24च्या आधीची संख्या घ्यायची 16. 24च्या आधीची घ्यायची संख्या 16. 16चा नंबर कितवाला? 2. 16चा नंबर कितवाला? 2. आता सबट्रॅक्शन करायचं. ओके. जात नाही, याला कमी करायचा. इथे घेतला 10मधून 6 गेले, 4 राहिले, 1मधून 1 गेला 0. ठीक आहे. मग आपला कोशंट किती आला? कोशंट हा वरचा भाग कोशंट असतो. रिमाइंडर किती आला? रिमाइंडर आला आपला 4. डिव्हिडंड किती आहे आपला? डिव्हिडंड म्हणजे कशाला भागला आपण? 340ला भागला. आणि डिवायझर म्हणजे कशानं भागला? डिवायझर आपण 8 डिवाईड केलेला. ह्या 4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर माझं हे क्वेश्चन समजत असतील तर तुम्ही मला ह्याचं 735 याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. एक प्रश्न राहिलेला आहे. याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये करून सांगायचं आहे. आता हे पुढचा टेबल आहे. ठीक आहे. आता 6च्या टेबलमध्ये 6 येतं. 6च्या टेबलमध्ये 6 येतं आहे ना. 6 12 किंवा 6पेक्षा जास्त 12 आहे. 12 घ्यायचेत का? नाही. हे 6च घ्यायचे. आहे की नाही. मग आपण इथं लिहायचे 6च्या टेबलमध्ये 6 1 नंबरला आले. मग हे 0 झालं. मग पुढची संख्या घ्यायची.
6च्या टेबलमध्ये शून्यपेक्षा जास्त कोणतेही 6 आहे, मग हे 6 इथं घ्यायचे आहेत का नाही, त्याच्या आधी हे 0, मग इथं पण 0 घ्यायचे. 0मधून 0 गेला, 0 आला, त्याच्यानंतर पुढची संख्या घेतली. आता 0पेक्षा जास्त किती आहे, 6 आहे, मग 6 घ्यायचे आहेत का इथं, नाही घ्यायचे. मग त्याच्या आधीची संख्या काहीच नाही म्हणजे 0 आहे, मग 0 आलं. ठीक आहे, मग 0मधून 0 गेला, 0, मग इथं लिहायचं कोशंट. कोशंट किती आला, 100. रिमाइंडर किती आला, 0. ठीक आहे. डिव्हिडंड आणि डिवायझर तुम्हाला माहीतच आहे, हे डिव्हिडंड आहे आणि हे डिवायझर. ठीक आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ समजला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.